बटाट्याची रस्सा भाजी करण्यासाठी मी इथे 4 बटाटे उकडून त्याची साल काढून घेतले. बटाट्याच्या आपल्याला मध्यम साईज मध्ये फोडी करून घ्यायच्या आहे. बटाट्याच्या फोडी एकदम मोठ्याही ठेवायच्या नाही आणि एकदम बारीकही करायच्या नाहीत, तर मध्यम अशा आपल्याला फोडी करून घ्यायच्या आहे. तुम्ही इथे पाहू शकता इतपत मी जाड अशा फोडी ठेवलेल्या आहेत. मी आता जे माझे 3 बटाटे आहेत त्याच्या सुद्धा ह्या साईज मध्ये सगळ्या फोडी करून घेते. आपल्याला एका साईजमध्ये सगळ्या बटाट्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत. आता ही बटाट्याची भाजी चविष्ट व्हावी, बटाट्यांना सुद्धा चव यावी, त्यासाठी मी इथे अर्धा चमचा लाल तिखट घातलाय, अर्धा चमचा गरम मसाला आणि छोटा पाव चमचा हळद घातलेली आहे आणि अर्धा चमचा मीठ घातलेला आहे. असं मसाला, मीठ बटाट्याला लावून घेतल्यामुळे बटाट्याला चव छान येते. आपल्याला 5 ते 7 मिनिटं असेच ठेवून द्यायचे. तुमच्याकडे वेळ असेल तुम्ही 10 मिनिटं ठेवलं तरी सुद्धा चालेल. मसाले आणि मीठ आतपर्यंत बटाट्यांमध्ये मुरतं, भाजीला सुद्धा चव छान येते. इथे मी आता 7 मिनिटं हे बटाटे जे आहेत ते असेच मसाला लावून ठेवलेले होते. 2 चमचे तेल गरम करून घेतले. आता आपल्याला हे बटाटे मसाला लावलेले थोडेसे 2 मिनिटं परतून घ्यायचे तेलावरती. असे बटाटे तेलावरती हलके हाताने मिक्स करत आपल्याला सगळे परतून घ्यायचे. हे भाजीला अजून चव येते. ह्या छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत त्या तुम्ही फॉलो करून एकदा माझ्या ह्या पद्धतीमध्ये बटाट्याची भाजी करून बघा. चवीला अप्रतिम अशी होते. अगदी पोटात चाटून पुसून खाल इतकी भाजी चवीला छान लागते. मी इथे 2 मिनिटं बटाटे जे आहेत ते चांगले तेलावरती परतून घेतलेले आहेत. आता मी हे काढून घेते. त्याच कढईमध्ये मी थोडंसं 1 चमचा तेल अजून घालून घेतलं आणि अर्धा चमचा जिरं घातलं. जिरं छान फुललं की आपल्याला एक मोठा कांदा बारीक चिरून घ्यायचा, तो घालून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला छान तांबूस रंगावरती परतून घ्यायचा आहे. गॅस मी मध्यमच ठेवलेली आहे. कांदा तांबूस रंगावरती परततानाच आपल्याला ह्यामध्ये 7-8 कढीपत्त्याची पाने आणि छोटा पाव चमचा एवढा हिंग घालायचा आहे. बटाट्याची भाजी आहे त्यामुळे आपल्याला ह्यामध्ये हिंग घालायचा आहे. हिंगामुळे बटाट्याची भाजीला चव सुद्धा खूप छान येते, म्हणून मी इथे छोटा पाव चमचा हिंग घातलाय. हिंग, कढीपत्ता सुद्धा आपल्याला परतून घ्यायचा आहे. गॅस मी आता कमीच ठेवलेला आहे. कांदा पण आपला चांगला तांबूस रंगावरती परतून झालाय. आपल्याला आता ह्यामध्ये अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आहे. ती फक्त 1 मिनिटभरच आपल्याला आता परतून घ्यायचे. तिचा कच्चेपणा जाईपर्यंतच आपल्याला ती परतून घ्यायची आहे. 1 मिनिटभर मी चांगली आलं लसूणची पेस्ट आहे ती परतून घेतली. आता आपल्याला ह्यामध्ये काही सुके मसाले घालायचे आहेत. मी इथे अर्धा चमचा लाल तिखट घेतले. आपण बटाट्यांना सुद्धा मसाले लावलेले आहे त्यामुळे मी लाल तिखट कमीच घेतलेला आहे. 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, छोटा पाव चमचा हळद घेतली. धना पावडर आपण बटाट्याला लावले नव्हते म्हणून मी 1 चमचा एवढी आता घालून घेतली. मसाले सुद्धा आपल्याला अर्धा मिनिटभर असे परतून घ्यायचे आहेत. आता आपल्याला ह्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे. मी इथे 2 मध्यम साईजचे टोमॅटो बारीक चिरून घेतले होते ते घालून घेतले. आपल्याला या भाजीमध्ये टोमॅटोची प्युरी न घालता टोमॅटो एकदम बारीक चिरून घालायचे. टोमॅटो आपल्याला एकदम मऊ शिजवून घ्यायचे. टोमॅटो अगदी पटकन मऊ व्हावा यासाठी मी यावरती गॅस एकदम कमी ठेवून झाकण ठेवणार आहे. झाकण ठेवल्याने टोमॅटो जे आहे ते छान मऊ असे शिजले जातील. तर मी 1 मिनिटभरासाठी झाकण ठेवून घेते. 1 मिनिट झाला की आपल्याला चेक करून पाहायचं आहे टोमॅटो कितपत आपले शिजले आहेत ते. झाकण काढून बघितलं, टोमॅटो अगदी छान असा मऊ शिजलेला आहे. जे आपण 2 मिनिटं झाकण ठेवून हे टोमॅटो चांगले शिजवून घेतले आहेत. आपण जे बटाटे तेलावरती परतून घेतले होते मसाला लावून, ते आपल्याला यामध्ये 1 चमचा एवढेच घालायचे. 5 ते 6 फोडी मी घालून घेतलेल्या आहेत. बटाटा तुम्ही चमच्याने किंवा एखाद्या ग्लासने सुद्धा मिक्स करून घेऊ शकता. बटाट्याची फोड राहिली नाही पाहिजे, तर तो छान असा मॅश झाला पाहिजे. आपलं जे पावभाजीचं मॅशर असतं ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा एखाद्या ग्लासाने तुम्ही हे मॅश करून घेऊ शकता. बटाटा एकदम छान असा मॅश झाला की भाजीला चव छान येते. बटाटा चांगला मॅश करून घेतला की भाजीला एक संघपणा येतो. रस्सा वेगळा, भाजी वेगळी असं होत नाही. बटाट्याची भाजी चवीला अप्रतिम होण्यासाठी त्याचा जो हा मसाला आहे तोच खास आहे. त्यामुळे तुम्ही बटाटा एकदम छान असा मॅश करून घ्या. अजिबात त्याच्या फोडी ठेवू नका. म्हणजे भाजीचा रस्सा सुद्धा छान तयार होईल.
अजिबात तो पातळ होणार नाही. हे आता मसाला मी चांगला तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला होता. आता आपल्याला ज्या आपण बटाट्याच्या फोडी परतून घेतल्या होत्या तेलावरती त्या घालून घ्यायच्या आहेत. हलक्या हातावरती आपल्याला ह्या मिक्स करून घ्यायच्या आहेत. बटाट्याच्या फोडी भाजीमध्ये घालताना जास्त मोठ्या किंवा एकदम बारीक सुद्धा नाही करायच्या, तर त्या मध्यम ठेवल्या की भाजीमध्ये दिसायला सुद्धा बटाट्याच्या फोडी छान दिसतात. मसाला आहे तो सगळ्या बटाट्यांना छान असा कोट झालेला आहे. आपल्याला यामध्ये पाणी घालायचंय. पाणी घालताना गरम पाणीच घालून घ्या. म्हणजे भाजीला तरी खूप छान येईल. तर इथे जे मॅशर होतं त्याला जी भाजी लागली होती ती सुद्धा मी काढून घेतली. आता आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. तुम्ही रस्सा बघाल तर तुम्हाला आत्ता तो पातळ दिसेल, पण ही भाजी झाल्यानंतर थंड झाली की रस्सा दाटसर होतो. त्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्या. इथे मी अजून अर्धा पेला एवढं पाणी घालून घेतलेलं आहे. मी टोटल 1.5 पेला एवढं पाणी भाजीमध्ये घालून घेतलं. मी इथे काळं मीठ घातलेलं आहे. काळ्या मिठामुळे भाजीला चव छान येते. काळं मीठ नसेल तुम्ही साधं मीठ घातलं तरी सुद्धा चालेल. मीठ घालून मिक्स करून घेतली. आपल्याला ही 4 ते 5 मिनिटं चांगली उकळून घ्यायची. आपला बटाटा तर शिजलेलाच आहे, पण जो आपण बटाट्याचा मसाला तयार केला तो भाजीमध्ये छान मिळून येण्यासाठी आपल्याला 4 ते 5 मिनिटं गॅस लो टू मीडियम ठेवून भाजी आपल्याला शिजवून घ्यायची. भाजीत 1 चमचा किचन किंग मसाला घातलाय. किचन किंग मसाला आपल्याला शेवटी घालून घ्यायचा आहे. त्यामुळे भाजीला खूप छान अशी चव येते. तुमच्याकडे किचन किंग मसाला नसेल, नाही घातला तरी चालेल. आपण या भाजीमध्ये गरम मसाला घातलेला आहे. त्यामुळे भाजीला चव छान येते. मग किचन किंग मसाला तुम्ही नाही घातला तरी सुद्धा चालेल. इथे आता आपण किचन किंग मसाला घालून मिक्स करून घेतला. आपल्याला आता भाजीवरती झाकण ठेवून घ्यायचं आहे. एकच वाफ आपल्याला काढून घ्यायची. एक वाफ काढली की गॅस बंद करायचा आणि 5 मिनिटं आपल्याला भाजी तशीच झाकून ठेवायची. आपण जो शेवटी मसाला घातलाय त्याचा छान स्वाद भाजीमध्ये येतो, म्हणून आपल्याला एकच वाफ काढून 5 मिनिटं भाजी झाकून ठेवायची. करून घेतलेला आहे. वरून कोथिंबीर घातली. मी तुम्हाला भाजी सर्व्ह करून दाखवते. तुम्ही भाजीचा कलर बघाल तर अगदी छान कलर आलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता आपण बटाटा चांगला मसाल्यामध्ये मॅश करून घेतला, त्यामुळे भाजीला एकसंगपणा आलेला आहे. रस्सा वेगळा भाजी वेगळी असं झालं नाही. तर आपला छान असा दाटसर भाजीचा रस्सा तयार झाला. प्रकार दुसरा. इथे भेंडी घेतली. भेंडी धुवून पुसून घेतलेली आहे. भेंडीचा डेटाकडचा भाग आणि खालचा भाग कट करून घ्यायचा आहे. नवीन स्वयंपाक शिकत असाल तर भेंडी खालच्या साईडने थोडीशी कट करून बघायची. अगदी सहज कट झाली की समजायचं भेंडी कोवळी आहे. लहान भेंडी असतील तर तिचे 2 भाग करा. भेंडी मोठी असतील तर तिचे तुम्ही 3-4 भाग करू शकता. पण शक्यतो ही रेसिपी करण्यासाठी भेंडी आहे ती कोवळीच घ्या. इथे आता मी ही सगळी भेंडी कट करून घेते. 1 चमचा तेल गरम करून भेंडी आहेत ना ती तेलावरती चांगली परतून घ्यायची आहे. गॅस इथे कमी ठेवायचा आहे आणि भेंडीचा हलका रंग बदली होईपर्यंत, हलकी भेंडी मऊ होईपर्यंत म्हणजे 50% इथपर्यंत भेंडी शिजेपर्यंत आपल्याला ही परतून घ्यायची आहे. भेंडीचा हलका रंग बदली झाला. मी आता ही भेंडी काढून घेते आणि ह्याच पातेल्यामध्ये मी पुन्हा 2 चमचे एवढं तेल घालून घेणार आहे आणि त्याच पातेल्यात आपल्याला भाजी करायची. इथे मी अर्धी वाटी एवढं दही घेतले. दही शक्यतो आंबट घ्यायचं नाही. दही आपल्याला चमच्याने किंवा असं विस्कीने चांगलं फेटून घ्यायचंय. दह्यामध्ये अजिबात गुठळा राहिला नाही पाहिजे. अर्धा चमचा लाल तिखट घातले. 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा मी इथे गरम मसाला घातलेला आहे. मसाले आपल्याला दह्यामध्ये पहिले चांगले मिक्स करून घ्यायचे. असे दह्यामध्ये मसाले मिक्स करून घेतले की आपल्या भाजीला चव छान येते. इथे 1 चमचा एवढंच बेसन घातले. बेसन फक्त 1 चमचाच घालायचंय, त्यापेक्षा जास्त बेसन आपल्याला इथे वापरायचं नाही. बेसन घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. बेसनच्या सगळ्या गुठळ्या आहेत ना त्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत. असं चमच्याने मिक्स करण्यापेक्षा जर असं विस्कीने मिक्स केलं ना तर तुम्ही इथे बघू शकता असे मसाले दह्यामध्ये मिक्स करून चांगले असे एकजीव करून घ्यायचे. तुम्ही इथे बघू शकता साईडने मसाल्याला तेल आलेलं आहे. भाजीला फोडणी घालून घेऊया. मी 2 चमचे एवढं तेल गरम करून घेतलंय. अर्धा चमचा जिरं घातलं. छोटा पाव चमचा इथे हिंग घालून घेतला.
एक कांदा बारीक चिरून घेतलाय तो घालून घेतला. कांदा हलका सोनेरी रंगावरती आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाला की ह्यामध्ये आपल्याला 1 चमचा एवढी आलं लसूणची पेस्ट घालून 1 मिनिटभर ती आपल्याला परतून घ्यायची. म्हणजे तिचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला ही परतून घ्यायची आहे. आलं लसूणची पेस्ट परतून झाली. मी इथे 1 चमचा लाल तिखट आणि छोटा पाव चमचा एवढी हळद घालून घेतलेली आहे. मसाला आपण दह्यामध्ये सुद्धा अर्धा चमचा घालून घेतलेला आहे. तुम्हाला तिखट कितपत आवडत असेल त्यानुसार तुम्ही मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. दह्यामध्ये घातला तरी सुद्धा आपल्याला थोडासा फोडणीमध्ये घालायचा म्हणजे भाजीला छान कलर येतो. फेटून घेतलेलं दही आपल्याला फोडणीमध्ये घालायचं. जर तुम्ही नव्याने स्वयंपाक शिकत असाल तर दही घालताना शक्यतो गॅस बंद ठेवा. तुम्हाला अशी भाजी करण्याची सवय नसेल दही घालून तर दही आहे ना ते भाजीमध्ये फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे एकतर गॅस एकदम कमी ठेवा नाहीतर सरळ गॅस बंद करा. दही फोडणीमध्ये चांगलं मिक्स करून झालं की नंतर तुम्ही गॅस चालू करा. अजिबात तुमचं दही भाजीमध्ये फाटणार नाही. 1 पेला मी पाणी घालून घेतले. दही भेंडीची भाजी ही जास्त सैल नसते त्यामुळे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. इथे आता पाणी घालून मिक्स करून घेतलं. ज्या बाउलमध्ये आपण दही फेटलं होतं ना त्या बाउलमध्ये सुद्धा मी 2 टेबलस्पून एवढं पाणी घातलं. ते पाणी सुद्धा आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे. गॅस इथे आपल्याला मध्यम ठेवायचा आहे. आणि आपण जी भेंडी तेलावरती परतून घेतली ना ती भेंडी सुद्धा आपल्याला आता इथे घालून घ्यायची. भेंडी आपली अर्धवट अशी शिजलेलीच आहे. आपल्याला आता ही 4 ते 5 मिनिटं अजून शिजवून घ्यायची. गॅस मध्यम ठेवून चवीप्रमाणे मीठ घालून मी आता ही भेंडीची भाजी शिजवून घेते. आपल्याला ह्यावरती झाकण नाही ठेवायचं. इथे आता तुम्ही बघू शकता मी 5 मिनिटं ही भाजी चांगली शिजवून घेतली. तुम्ही भाजीचा रस्सा बघू शकता इतपत मी ठेवलेला आहे. आपली अगदी छान दही भेंडीची भाजी इथे तयार झाली. ह्यापेक्षा जास्त सैल व जास्त घट्टही रस्सा ठेवू नका. शेवटी मी किचन किंग मसाला आणि 1 चमचा कसुरी मेथी घालून घेतली. कसुरी मेथी आपल्याला हातावरती अशी चुरून घालायची. तिची देठं असतील ती घालायची नाही तर ती आपल्याला काढून टाकायची. तुम्ही इथे बघू शकता देठं आहे ती मी काढून टाकली. आता आपल्याला कसुरी मेथी आणि किचन किंग मसाला शेवटीच घालून फक्त मिक्स करून एकच वाफ काढून घ्यायची. पोळी बरोबर, भाकरी बरोबर, भाताबरोबर सुद्धा तुम्ही ही खाऊ शकता. प्रकार तिसरा. मी पाव किलो एवढे छोले रात्रभर भिजत ठेवले होते. तुम्हाला जर घाई असेल लवकर छोले भिजून हवे असतील तर छोले भिजवताना त्यामध्ये पाव चमचा तुम्ही बेकिंग सोडा घालू शकता किंवा मीठही घालू शकता. नंतर ते छोले धुवून घ्या. आता आपण छोलेची भाजी करण्यासाठी खास मसाला तयार करत आहोत. त्यासाठी मी इथे 1 चमचा धने घेतले, 1 चमचा जिरं, 10 चमचा मी इथे बडीशेप घेतलेली आहे, 2 छोटे दालचिनीचे तुकडे, अर्धे मी इथे चक्रफूल आणि अर्धी जावित्री घेतलेली आहे, 2 हिरव्या वेलच्या, मसाला वेलची, 5 लवंगा, 5 काळी मिरी, 2 तमालपत्र घेतले त्याचे मी असे तुकडे करून घेतलेले आहेत. आपल्याला आता हे मसाले भाजून घ्यायचे. भाजताना काळजी काय घ्यायची आपली कढई आहे ती जास्त गरम नाही पाहिजे. गॅस एकदम कमीच ठेवायचा आहे. हलका रंग बदली होईपर्यंत छान सुवास येईपर्यंत आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे. मसाले जास्त अजिबात भाजायचे नाही व भाजून झाले तरी सुद्धा लगेच आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत. ते जर तुम्ही अशाच कढईत ठेवून दिलात किंवा जराही जास्त भाजले गेले मसाल्याची चव आहे ती थोडीशी कडवट अशी येईल. गरम मसाले आहेत त्यामुळे आपल्याला हलके रंग बदली होईपर्यंतच भाजून घ्यायचे आहेत. तमालपत्र छान कुरकुरीत झालंय. आपण गरम मसाला काढून एका प्लेटमध्ये घेतलेला आहे. आपल्याला तो थंड करून घ्यायचा आहे. कढईत मी अर्धी पळी तेल घालून घेतले. 2 मोठे कांदे रफली असे चिरून घेतलेले आहेत ते घालून घेतले. आपल्याला 1 मिनिटभर तेलावरती चांगला परतून घ्यायचा आहे. आता ह्यामध्ये आता 10-12 लसणीच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचे तुकडे घालून मिक्स करून घ्यायचे आहेत. का रंग आपल्याला अजिबात बदली होऊ द्यायचा नाही. फक्त कांदा मऊ करून घ्यायचा आहे आणि ट्रान्सपरंट असा तो झाला पाहिजे. 2 मोठे टोमॅटो घेतले. मध्यम टोमॅटो असतील तर 3 घ्या, बारीक असतील तर 4 घालून घ्या. टोमॅटो मिक्स करून घेतले. आता आपल्याला गॅस एकदम कमी ठेवून कढईवरती झाकण ठेवायचं आहे. 4 मिनिटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. मध्ये मध्ये झाकण काढून आपल्याला ते खालीवर करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता आपला कांदा आणि टोमॅटो अगदी छान मऊ झालेला आहे. अजिबात त्याला लाल असा भाजलेला कलर आलेला नाही. छान कांदाचपरण असा झालेला आहे आणि टोमॅटो एकदम मऊ झालाय. आपल्याला आता हे थंड करून घ्यायचं आहे.
तुम्ही इथे आपल्या कांद्याला कलर बघा, एकदम ट्रान्सपरंट असा आपला कांदा दिसत आहे. कांदा टोमॅटो आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत. आपल्या इथे खडा मसाले, कांदा टोमॅटो सुद्धा थंड झालेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपल्याला हे घालून कांदा टोमॅटो सुद्धा घालून घ्यायचे. पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. कांदा टोमॅटोला आपलं असं पाणी असतं, म्हणून पाणी न मिक्सरला आपल्याला छान बारीक अशी पेस्ट करून घ्यायची. छान वाटण आपलं इथे तयार झालंय. कुकरमध्ये मी 2 पळी एवढं तेल घालून घेतलंय. छोले चणे करताना कुकरमध्ये ते शिजवून घेतले जातात, नंतर भाजी केली जाते. पण आपण डायरेक्ट कुकरमध्येच ही भाजी करणार आहोत, म्हणजे जास्त काही खटाटोप न करता अगदी कमी वेळामध्येच आपण ही भाजी करणार आहोत. हा मसाला आपण जो तयार केलाय, तो मसाल्यामुळे तुम्ही हॉटेलमध्ये ढाब्यावरती जशी भाजी केली जाते त्याच चवीची भाजी आपली घरी तयार होते. याच मसाल्यापासून तुम्ही मटर पनीर, मिक्स व्हेज भाजी, मिक्स कुर्मा, मटार, कोल्हापुरी मशरूम अशा किती अनेक भाज्या करू शकता. इथे मी 1 मिनिटभर मसाला चांगला तेलावरती परतून घेतला. पाव चमचा हिंग घालून घेतलाय, छोटा अर्धा चमचा हळद घातली, 2 चमचा मी लाल तिखट घालून घेतलेला आहे. हलवणे लाल तिखट मसाला घातलाय, त्यामध्ये गरम मसाला आहे म्हणून मी वेगळा गरम मसाला घातला नाही. तुम्ही मिरची पावडर घालणार असाल तर अर्धा चमचा ह्यामध्ये गरम मसाला घालून घ्या. तेल सुटेपर्यंत मी छान हे परतून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. तुम्ही हा मसाला स्टोअर करून ठेवायचा असेल तर ह्यामध्ये थोडं मीठ घालून मिक्स करून थंड मसाला करून एका हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवला तर महिनाभर छान टिकतो. म्हणजे हव्या असलेल्या भाज्या तुम्ही अगदी ह्या मसाल्यापासून झटपट करू शकता. 2 चमचे कोथिंबीर घालून मिक्स करून घेतली. आपले छोले चणे आहेत ते घालून आपल्याला मसाल्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे. आपला छोले चण्याला चांगला कोट झाला पाहिजे आणि आपले मसाल्यामध्ये चांगले मिक्स झाले, म्हणजे चण्याला चव खूप छान येईल आपल्या. मी ज्या मिक्सरच्या भांड्यात वाटण वाटलं होतं त्यामध्येच 1 ग्लासभर पाणी घालून ते पाणी मी घालून घेतलेलं आहे. मला पाणी कमी वाटते म्हणून अर्धा ग्लासपेक्षा थोडंसं जास्त मी पाणी घालून पुन्हा मिक्स करून घेतलं. तुम्हाला रस्सा कितपत सैल, दाटसर पाहिजे त्यानुसार तुम्ही ह्यामध्ये पाणी घालून घ्या. इथे आता पाणी घालून मिक्स करून घेतलंय. आपल्याला ह्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचंय. मी 1 चमचा एवढं मीठ घालून घेतलंय. आपण पाव किलो छोले चणे घेतले. ह्यामध्ये 5 ते 6 जणांना अगदी आरामात पुरतात. इथे मीठ घालून मिक्स करून घेतले. झाकण लावून घ्यायचं आहे. आपल्याला 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तुमच्या कुकरमध्ये छोले चणे शिजायला किती वेळ लागतो त्यानुसार तुम्ही 4-5 शिट्ट्या काढून घेऊ शकता. तिची वाफ निघून गेली. झाकण काढून घेतले. भाजी बऱ्यापैकी आपली गरमच आहे. आपण शिजली का ते चेक करूया. तुम्ही इथे बघू शकता छान मऊसूत असे आपले छोले चणे शिजले गेले आहेत. तुम्हाला जर वाटलं थोडेसे जरी कच्चे आहे तर झाकण लावून 1 ते 2 शिट्ट्या तुम्ही इथे काढून घ्या. शेवटी आपल्याला 1 चमचा किचन किंग मसाला आणि 1 चमचा आपल्याला कसुरी मेथी घालायचे. किचन किंग मसाला आणि कसुरी मेथी आपल्याला शेवटीच घालायचे. मिक्स करून घेतले. कुकरला झाकण लावायचंय. गॅस चालू करायचा. आपल्याला शिट्टी काढायची नाही, तर फक्त शिट्टीला वाफ धरली पाहिजे. शिट्टीला वाफ धरली की आपल्याला गॅस बंद करून कुकर थोडा वेळ आपल्याला तसाच बंद करून ठेवायचा आहे. कसुरी मेथी आणि किचन किंग मसाल्याचा जो स्वाद आहे तो त्या भाजीमध्ये उतरतो. शिट्टीला वाफ धरली, गॅस बंद करून कुकर थंड करून घेतला. तुम्ही इथे बघू शकता अगदी छान आपली छोलेची भाजी तयार झाली. पाव किलोची भाजी 5 ते 6 जणांना पुरते. प्रकार चौथा ते 250 ग्राम एवढं पनीर घेतलंय. आपण पनीर मसाला करत आहोत हॉटेल स्टाईल. त्यासाठी पनीरचे तुकडे आपल्याला थोडेसे मोठे ठेवून घ्यायचे आहेत. इथे मी अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमच्यापेक्षा थोडी कमी हळद घातली. पाव चमचा एवढं मी इथे मीठ घालून घेतलेलं आहे. पनीरला आपल्याला मसाला, हळद आणि मीठ आधी लावून द्यायचं, म्हणजे पनीरला चव छान येते. इथे आता आपल्याला हे असे मसाले लावून 5 ते 6 मिनिटं हे मसाले पनीरमध्ये छान मुरावे ह्यासाठी आपल्याला असेच ठेवून द्यायचे आहेत. इथे आपल्याला 2 टोमॅटोची प्युरी करून घ्यायचे. एक पेस्ट तयार करते. त्यासाठी मी इथे एक पोहे खाण्याचा जो आपला चमचा असतो त्या चमच्याने 1 चमचा बेसन घालून घेतले. अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमच्यापेक्षा थोडी कमी मी हळद घालून घेतली. 1 चमचा धना पावडर घालून आपल्याला हे मसाले बेसनमध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. आपल्याला ही प्युरी आधी तयार करून ठेवायची आहे.
इथे आता मी मसाले छान बेसनमध्ये मिक्स करून घेतले. आपल्याला ह्यामध्ये थोडंसं पाणी घालून बेसनची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. बेसनमध्ये अजिबात गुठळा राहू द्यायच्या नाही. अगदी छान स्मूथ अशी आपली इथे पेस्ट तयार झाली पाहिजे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चॅनेलला सबस्क्राईब केला तर येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील. इथे तुम्ही पाहू शकता इतपत सैल आपण पेस्ट केलेली आहे. इथे मी पॅन गरम करायला ठेवलं. त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेतले. पनीरचे तुकडे आपण पॅनमध्ये घालून घेतले. गॅस कमी ठेवलेला आहे. सगळ्या बाजूनी आपल्याला एकसारखे असे हे शालो फ्राय करायचे आहेत. शालो फ्राय करताना डार्क सोनेरी रंगावरती शालो फ्राय करायचे नाही. आपण असा पनीर ज्यावेळेस फ्राय करतो, पनीर शिळा असेल, शालो फ्राय केल्यावरती तो कडक चिवट होतो. तुम्हाला पनीर शालो फ्राय करून घालायचं नसेल, फक्त पनीरला मसाले लावून रेस्ट करायला ठेवा. तसंही तुम्ही पनीर मसाला बनवू शकता. तोही चवीला छानच लागतो. अर्धा चमचा जिरं घेतले, 4 लवंगा, 2 छोटे दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत. 1 मसाला वेलची, 2 तेजपत्ता, 1 मोठी हिरवी मिरची मध्ये मी तुकडे करून घेतले. 2 पळी तेल गरम करून त्यामध्ये मी हे खडे मसाले घालून घेतले. गॅस एकदम कमी ठेवून अर्धा मिनिटभर मी तेलावरती परतून घेतले. आता आपल्याला 2 मोठे कांदे जमेल तेवढे मी बारीक चिरून घेतले, ते घालून घेतले. टोमॅटो आपल्याला सोनेरी रंगावरती छान परतून घ्यायचा आहे. कांदा सोनेरी रंगावरती परतून झाल्यावर त्यामध्ये आपल्याला आपण जी बेसनची पेस्ट केलेली आहे ती घालून घ्यायची आहे. बेसनची पेस्ट आहे ती आपल्याला फोडणीमध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे. तेल सुटेपर्यंत बेसन आहे ते सुद्धा चांगलं असं भाजलं जातं. इथे मी तेल सुटेपर्यंत ही पेस्ट चांगली फोडणीमध्ये अशी परतवून घेतलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता. टोमॅटोची प्युरी घालून घ्यायची. टोमॅटोची प्युरी घालून सुद्धा आपल्याला ती तेल सुटेपर्यंत चांगली परतून घ्यायची. गॅस आपल्याला इथे कमीच ठेवायचा आहे. ह्यामध्ये दही घालायचं आहे. दही घालताना दही शक्यतो आंबट नसावं, ते गोड असावं. दही गोड असेल तर आपला पनीर मसाला चवीला अप्रतिम तयार होतो. दही घालताना तुम्ही एकदा गॅस बंद करून घ्या किंवा एकदम गॅस कमी ठेवून दही घाला. फोडणीमध्ये अजिबात मसाले घातले नाही. बेसनची ग्रेव्ही केली, त्यामध्ये मसाले घातले आणि पनीरला आपण मसाला लावून घेतलेला आहे. बेसनची ग्रेव्ही केली, त्यामध्ये मसाले मिक्स करून घातल्यामुळे आपल्या ग्रेव्हीला किती छान असा रंग आलेला आहे. इथे मी दही घालून घेतलेला आहे. गॅस एकदम कमीच ठेवले. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही गॅस बंद करून दही ग्रेव्हीमध्ये आपल्या मिक्स करून घ्या. 1 मिनिटासाठी गॅस एकदम कमी ठेवून झाकण ठेवून घ्या. आपल्या ग्रेव्हीला छान अशी तेलाची तरी येईल. इथे झाकण मी काढून घेतले. पुन्हा अशी मी ग्रेव्ही मिक्स करून घेतली. आता आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचंय. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 2 चमचे पाणी घालून ते घालून घेतलं. ज्या भांड्यामध्ये आपण टोमॅटोची प्युरी केली होती. आता हे पाणी घालून मिक्स करून घेतलंय. अजून मी 1 पेला एवढं पाणी ह्या ग्रेव्हीमध्ये घालून घेते. तुम्हाला रस्सा कितपत सैल दाटसर हवा आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्या. पनीर मसाला सैल नसतो, तो घट्टच असतो. त्यामुळे जास्त सैल करू नका. आपण बेसन आहे त्याची पेस्ट करून घातली, त्यामुळे अजिबात पाणी वेगळं, मसाला वेगळा असं होत नाही. अगदी आपल्या ग्रेव्हीला छान एक संघपणा येतो. आपली ग्रेव्ही छान दाटसर अशी तयार होते. 1 चमचा मीठ घातले. तुम्ही चवीनुसार मीठ घालून घ्या. शेवटी आपल्याला आपले जे शॅलो फ्राय केलेले पनीरचे तुकडे आहेत ना, ते घालून घ्यायचे. आपल्याला पनीरचे तुकडे घालून हलक्या हातावरती ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचंय. गॅस आपल्याला लो टू मीडियमच्या मध्ये ठेवून ह्यावरती आपल्याला झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटं आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे. जो मसाला आहे तो पनीरमध्ये छान आतमध्ये मुरला जातो झाकण ठेवल्यावरती आणि आपली पनीर मसाला चवीला छान तयार होतो. आपल्याला ह्यामध्ये अजून एक मसाला घालायचा आहे. तो मसाला आपल्याला सगळ्यात शेवटी घालायचा आहे. भाजी शिजल्यावर, भाजी तयार झाल्यावरच शेवटी आपल्याला हा किचन किंग मसाला घालून घ्यायचा. मी 1 चमचा एवढा हा किचन किंग मसाला घातलाय. 1 चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे. हातावरती चुरून आपल्याला ती घालून घ्यायची आहे. मसाला, कसुरी मेथी आपल्याला पनीर मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची. मिक्स करून झाल्यावरती गॅस कमी ठेवूनच आपल्याला फक्त 1 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे. त्यामुळे मसाल्याचा आणि कसुरी मेथीचा स्वाद जो आहे इतपत मी आता सैल ठेवलेली आहे, पण थंड झाल्यावरती पनीरच्या ग्रेव्हीला खूप छान येतो. ही भाजी अजून थोडी दाटसर अशी तयार होते. किचन किंग मसाला घातलाय. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही इथे गरम मसाला सुद्धा घालू शकता. आपल्या इथे पनीर मसाला हॉटेल स्टाईल तयार झाला. प्रकार 5वा. ही वाटी मटार सोलून घेतलेला आहे. सोलून धुवून घेतलाय. तुम्ही इथे फ्रोझन मटार सुद्धा घेऊ शकता.
मी इथे 1 बाउल एवढा फ्लॉवर घेतलेला आहे. पाणी गरम करायला ठेवलं. त्यामध्ये अर्धा चमचा मीठ, पाव चमचा छोटा हळद घालून घेतली. पाण्याला उकळी आली की आपल्याला फ्लॉवर घालून घ्यायचा. फ्लॉवर घातला की लगेचच आपल्याला गॅस बंद करून घ्यायची. 5 ते 7 मिनिटं आपल्याला हा फ्लॉवर असाच पाण्यामध्ये ठेवून द्यायचा. फ्लॉवरला थोडासा उग्र वास असतो. तो निघून जातो आणि मग फ्लॉवर चवीला चांगला लागतो. फ्लॉवरमध्ये जर काही कीड असेल ती सुद्धा असा फ्लॉवर गरम पाण्यात घातल्यामुळे निघून जाईल. इथे मी पाव वाटी दही घेतलेला आहे. अर्धा चमचा लाल तिखट घातलं. 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला, छोटा पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे. आपल्याला आता हे मसाले जे आहेत ते चांगले दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. दही घेताना दही गोडच घ्या, आंबट दही घेऊ नका. असे मसाले दह्यामध्ये मिक्स करून घेतले की भाजी चवीला अजून छान होते. म्हणून आपल्याला दह्यामध्ये मसाले आहेत ते मिक्स करून घ्यायचे. दह्यामध्ये असे मसाले मिक्स करून घातले की दही सुद्धा आपल्या भाजीमध्ये फाटत नाही. म्हणून आपल्याला दह्यामध्ये मसाले मिक्स करून नंतर हे दही जे आहे ते भाजीमध्ये घालून घ्यायचं आहे. मसाले दह्यामध्ये चांगले मिक्स करून घेतले. फ्लॉवरचं पाणी सुद्धा सगळं काढून घेतलेलं आहे आणि एका बाउलमध्ये हा फ्लॉवर मी आता काढून घेतला. आता इथे 2 चमचे तेल गरम करून घेतले. त्यामध्ये एक मध्यम साईजचा कांदा जेवढा जमेल तेवढा मी बारीक चिरून घेतलेला आहे. कांदा आपल्याला चांगला तांबूस रंगावरती परतून घ्यायचा. कांदा तांबूस रंगावरती परतत असतानाच ह्यामध्ये 10-12 कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची. ती सुद्धा कांद्याबरोबर आपल्याला परतून घ्यायची आहेत. कांदा चांगला तांबूस रंगावरती परतून झालेला आहे. आता इथे आपल्याला अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची. 1 मिनिटभरच आपल्याला ही आलं लसूणची पेस्ट परतून घ्यायची. तिचा जो कच्चेपणा आहे तो निघून गेला पाहिजे. मी 1 मिनिटभर आलं लसूणची पेस्ट जी आहे ती परतून घेतली. आता आपल्याला ह्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे. अर्धा चमचा लाल तिखट आपण दह्यामध्ये घातलं आणि अर्धा चमचा आता मी इथे फोडणीमध्ये घालून घेतलं. त्यामुळे भाजीला रंग छान येईल. मी लाल तिखट घालून सुद्धा मी परतून घेतलेला आहे. कांद्याबरोबर आता आपल्याला ह्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे. एक मोठा टोमॅटो जेवढा जमेल तेवढा मी बारीक चिरून घेतलाय, तोही घालून घेतला. टोमॅटो आपल्याला एकदम मऊ असा शिजवून घ्यायचा आहे. टोमॅटो छान मी इथे मऊ शिजवून घेतलाय. टोमॅटो शिजवताना जर तुम्हाला तेल कमी वाटलं तर तुम्ही इथे 1 ते 2 टेबलस्पून पाणी सुद्धा घालू शकता. फोडणीमध्येच आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची, त्यामुळे भाजीला चव चांगली येते. कोथिंबीर सुद्धा फोडणीमध्ये मी परतून घेतली. घाई गडबडीची वेळ असेल, तुमच्याकडे वाटण करायला वेळ नसेल, तर तुम्ही एक छोटा बटाटा उकडून किसून त्याला जरासा फोडणीमध्ये घालून चांगला परतून जर चमचाने स्मॅश करून घेतला तर भाजीला एकसंगपणा येईल. भाजीचं पाणी वेगळं, भाजी वेगळं असं होणार नाही. तुमची भाजी चांगली दाटसर रश्शेदार तयार होईल. चांगला एकजीव करून घेतलेला आहे फोडणीमध्ये. तुम्ही आता बघाल तर अजिबात समजत नाही की ह्यामध्ये बटाटा किसून घातलेला आहे. आता इथे मी मसाला घातलेलं दही सुद्धा घालून घेतलं. दही घालताना गॅस मी बंद करून घेतला. दही घालताना गॅस बंद करायचा आणि नंतरच दही घालायचं. असं दही आपण फोडणीमध्ये घातलं की दही अजिबात फाटत नाही. जर गॅस चालू असेल आणि तुम्ही दही घातलं तर दही फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही जर गॅस बंद करून दही असं मसाल्यामध्ये मिक्स करून घ्या. आता मी इथे गॅस चालू करून घेते. गॅस चालू करून आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे. त्यामुळे भाजीला खूप छान अशी चव येते. आपल्या मसाल्याला साईडने छान तेल सुटलं. साईडने छान तेल सुटल्यावरती इथे मी आता फ्लॉवर घालून घेतला. फ्लॉवर सुद्धा आपल्याला मसाल्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा. म्हणजे तो मसाला सगळा फ्लॉवरला छान कोट झाला की फ्लॉवरला अजून चांगली चव येईल. आता इथे मी मटार घातला. मटार घालून तोही आपल्याला मिक्स करून घ्यायचा. भाजीमध्ये गरम पाणी घालायचं आहे. 1.5 पेला एवढं गरम पाणी घालून घेते. आणि तुम्हाला रस्सा जेवढा सैल दाटसर पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्या. मी भाजीमध्ये 1.5 पेला एवढं पाणी घालून घेतले. भाजीचा रस्सा बघाल तर तुम्हाला आता तो सैल दिसत असला तरी ही भाजी शिजल्यानंतर आणि थोडी थंड झाल्यानंतर हा रस्सा जो आहे तो दाटसर होतो. आता आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम ठेवून वरती झाकण ठेवून 8 ते 9 मिनिटं ही भाजी शिजवून घ्यायची. मी आता इथे भाजी शिजवून घेतलेली आहे. झाकण काढून घेतलं. आपली भाजी चांगली शिजलेली आहे. आपल्याला भाजीमध्ये मीठ घालायचं आहे. मी 1 चमचा एवढं मीठ घालून घेते. तुम्ही चवीनुसार मीठ घालून घ्या. मीठ घालून सुद्धा आपल्याला ते भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे.
ही भाजी चवीला हॉटेलसारखी चवीला लागण्यासाठी मी इथे 1 चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे. किचन किंग मसाला आपल्याला शेवटीच घालून घ्यायचा आहे. तुमच्याकडे हा मसाला नसेल, नाही घातला, स्किप केला तरी सुद्धा चालेल. एकच वाफ फक्त आपल्याला काढून घ्यायची आहे. मी एक वाफ काढून घेतली. झाकण काढून बघायला हा मस्त सुवास भाजीला सुटलेला आहे. आपली अगदी मटार फ्लॉवरची छान चमचमीत चविष्ट अशी भाजी तयार झाली. प्रकार 6वा. ते वाटाणे रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातले होते. आपल्याला आता ह्यामध्ये 2 ग्लास एवढं पाणी घालायचंय. काळे वाटाणे शिजायला वेळ लागतो. ते कमी वेळामध्ये कमी शिट्ट्यामध्ये शिजावे यासाठी पाव चमचा मीठ, 1 छोटा चमचा तेल घालून घेतलंय. मीठ आणि तेल आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. कुकरला 5 शिट्ट्यामध्ये आपल्याला वाटाणे शिजवून घ्यायचे. मी इथे तव्यामध्ये 1 चमचा तेल घालून 2 कांदे पातळ लांब असे उभे चिरून घेतले. त्याबरोबर 5-6 लसणीच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं घालून कांदा भाजून घेतला. 1 चमचा धने, अर्धा चमचा बडीशेप, 5-6 काळी मिरी, 4 लवंगा घालून 1 मिनिटभर भाजून घेतलं. मी इथे अर्धा वाटी सुकं खोबरं आहे ते घालून छान असं कांद्याबरोबर सोनेरी रंगावरती भाजून घेतलेलं आहे. कांदा खोबरं भाजून झालंय, थंड करून मिक्सरला फिरवून घ्यायचंय. आपले वाटाणे सुद्धा 5 शिट्ट्यामध्ये तुम्ही इथे बघू शकता छान मऊसूत असे शिजले गेलेले आहेत. आता आपल्याला ह्यामधले 4 चमचे एवढे वाटाणे एका डिशमध्ये काढून घ्यायचे. आपल्याला हे वाटाणे सुद्धा मिक्सरला फिरून ह्याची पेस्ट आहे ती तयार करून घ्यायची. त्यामुळे काळ्या वाटाण्याच्या भाजीला चव छान येते. इथे मी 2 चमचे तेल गरम करून घेतले. एक मध्यम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला. कांदा आपल्याला तांबूस रंगावरती परतून घ्यायचा आहे. कांदा परतत असताना छोटा अर्धा चमचा मी हिंग घालून घेतला. कांदा आपला इथे छान परतून झाला. त्यामध्ये मी 2 चमचे एवढी कोथिंबीर घालून घेतली. कोथिंबीर घालून अर्धा मिनिटभर परतून घेतलेला आहे. आता आपल्याला ह्यामध्ये सुखे मसाले घालायचे. 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद घालून अर्धा मिनिटभर फोडणीमध्ये आपल्याला सुके मसाले परतून घ्यायचे. मसाले परतून झाले. एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतला. तो आपल्याला छान मऊ करून घ्यायचा आहे. टोमॅटो छान मऊ झाला. आपण तयार केलेलं वाटण आहे ते पण आपल्याला घालून मिक्स करायचंय. वाटण मिक्स करतानाच आपण जे काळे वाटाणे 4 चमचे मिक्सरला फिरवून घेतले ते सुद्धा आपल्याला घालून घ्यायचे. आता आपल्याला हे वाटण तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं म्हणजे भाजीला चव खूप छान येते. वाटण आपलं छान तेल सुटेपर्यंत परतून झालंय. आपले शिजलेले काळे वाटाणे आहेत ते सुद्धा आपल्याला घालून घ्यायचे आहेत. भाजी तुम्हाला कितपत सैल पाहिजे, दाटसर पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्या. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून ते पाणी सुद्धा भाजीमध्ये घालून घेतलंय. मिक्स करून घेतलं. आता आपल्याला ह्यामध्ये मीठ घालायचंय. मी 1 चमचा एवढं मीठ घातलंय. तुम्ही चवीनुसार मीठ घालून घ्या. मीठ घालून मिक्स करून आता आपल्याला ह्यावरती झाकण ठेवायचंय. झाकण ठेवताना थोडंसं ओपन ठेवायचं. गॅस मध्यम ठेवून ही भाजी 5 मिनिटं चांगली शिजवून घेतली. शेवटी गरम मसाला घालायचा. गरम मसाला आपल्याला शेवटी घालायचा. गरम मसाला घालून मिक्स करून पुन्हा आपल्याला 1 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे. फोडणीमध्ये कांदा परतून झाल्यावर तुम्ही हवं असल्यास 1 चमचा आलं लसूणची पेस्ट सुद्धा घालू शकता. त्यामुळे सुद्धा भाजीला चव छान येते. आपली इथे काळ्या वाटाण्याची भाजी म्हणा किंवा काळ्या वाटाण्याचा सांबार छान तरीदार, रस्सेदार असं तयार झालेलं आहे. प्रकार 7वा. एवढं तेल घालून घेतलंय. तेल चांगलं गरम झालं की 1 चमचा आपल्याला जिरं घालायचंय. जिरं छान फुललं की त्यामध्ये आपल्याला 5-6 लसणीच्या पाकळ्या ठेचून घातलेल्या आहेत. छोटा पाव चमचा हिंग घालून घेतला. 7-8 कढीपत्त्याची पानं घालायची. एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय तो घालून घ्यायचा. कांदा आपल्याला छान सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे. कांदा सोनेरी रंगावरती परतून झाला की आपल्याला 2 टोमॅटो बारीक चिरून घेतले ते घालून घ्यायचे. टोमॅटो आपल्याला जेवढा जमेल तेवढा बारीक चिरून घ्यायचा आहे. टोमॅटो फोडणीमध्ये चांगला मऊसूत असा शिजवून घ्यायचा आहे. मी इथे 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, छोटा पाव चमचा हळद घालून घेतली. इथे मी 1च चमचा बेसन घातलंय. 1 ते 2 मिनिटं चांगला त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचंय. तुम्ही बेसन घातल्यामुळे भाजीच्या रश्श्याला दाटसरपणा येतो. भाजी चांगली मिळून येते. इथे मी चांगले मोड आलेले मूग घेतलेले आहेत ते आपल्याला घालून घ्यायचे. मूग घालून आपल्याला फोडणीमध्ये आधी चांगले ते मिक्स करून घ्यायचे. गॅस इथे मी कमीच ठेवलेला आहे. मूग चांगले मिक्स करून झाले की आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचंय. मी 1 ग्लास एवढं पाणी घालून घेतलं.
तुम्हाला भाजीला रस्सा कितपत सैल, कितपत दाटसर पाहिजे त्यानुसार तुम्ही भाजीमध्ये पाणी घालून घ्या. मी 1 चमचा एवढं मीठ घालून पुन्हा मिक्स करून घेतलं. आपल्याला गॅस लो टू मीडियम ठेवून झाकण ठेवून आता ही मुगाची भाजी शिजवून घ्यायची आहे. मुगाची भाजी शिजवताना 80 ते 90% एवढी शिजवायची. जास्त मुगाची भाजी शिजली तरी सुद्धा ती खायला चांगली नाही लागत. मी झाकण काढून घेतले. आपल्याला मूग शिजले की नाही ते चेक करायचंय. तुम्ही इथे भाजीचा रस्सा बघू शकता. अजिबात पाणी वेगळं, भाजी वेगळं असं झालं नाही. मूग दाबून बघायचा आहे. आपली मूग अगदी चांगला शिजलेला आहे म्हणजे इथे मुगाची भाजी आपली तयार झाली. गॅस बंद करून आपल्याला शेवटी कोथिंबीर घालून घ्यायची. मुगाची भाजी करताना 1 चमचा बेसन घालायचं. जास्त बेसन घालायचं नाही. म्हणजे आपल्या रश्श्याला दाटसरपणा येतो. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब केलं तर येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील. भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओमध्ये. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद.